नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे दम आलू। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आलू छिलून त्याला फोकणी छिद्र पाडून घ्यायचे आहे। ते फ्राय करायला ठेवले। इथे मी 2 टोमॅटो, 2 कांदे, 2 हिरवी मिरची, थोडासा कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि 1 चम्मच जिरे मोहरी टाकून घेतले आहे। ते छान पेस्ट तयार केली। इथे आपले आलू फ्राय होत आहे। असे छान लालसर कलर येईपर्यंत फ्राय करायचे। फ्राय झाले आहे आलू। आता कुकर तापायला ठेवला। छान कुकर तापलेला आहे। आता त्याच्यामध्ये 3 पळी छोटेवाले तेल टाकून घेतलं आहे। 1 छोटा चम्मच पंचफोरणची फोडणी द्यायची आहे आणि जिरे टाकलेलं आहे थोडं, आणि ही पेस्ट तयार केलेली त्याच्यामध्ये टाकून छान अशी परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। ते थोडं झाकून ठेवलं आहे चितोडे उडते म्हणून। इथे आपण पावडर मसाला तयार करून घ्यायचा आहे। 2 चम्मच धने पावडर, 2 चम्मच आणि थोडासा हाफ लाल तिखट, 2 चम्मच गोडा मसाला आणि 1 चम्मच हळदी पावडर। थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही आपली पेस्ट तयार आहे। अशी छान पेस्ट तयार करून घेतली। ही 2 मिनिटं बाजूला ठेवूया। आता आपला मसाला बघूया। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान भाजला जाईल आपला मसाला। त्याच्यामध्ये 1 चम्मच नमक टाकायचं आहे। आपल्या स्वादानुसार नमक टाकायचं आहे आपल्याला, आणि ते छान मिक्स करून भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता तेल सुटलेलं आहे। आता ते पावडर मसाल्याची पेस्ट टाकायची आहे आणि छान मसाला आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचा आहे। आता तेल सुटलं आपल्या छान मसाल्याला। त्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे आणि झाकण ठेवून थोडं वाफवून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी। बघा, तेल सुटलेलं आहे, आपला मसाला छान परतला आहे। आता आपण त्याच्यामध्ये आलू टाकून घेऊया। छान असे आपले फ्राय केलेले आलू टाकले आहे। आता ते थोडे मिक्स करून घ्यायचे आहे। आता छान असे आपले आलू त्याच्यामध्ये टाकून थोडं वाफू द्यायचं आणि वरून 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। छान ढवळून घ्यायचं आणि 1 मिनिट झाकण ठेवायचं। असं छान त्याच्यामध्ये आपला मसाला आलूमध्ये जाईल आणि सॉफ्ट आणि मस्त मसालेदार आलू होतील तयार। आता आपण याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे। त्याच्यामुळे आपल्या भाजीला तर्री छान येईल आणि आपली भाजी छान दिसेल। भाजीला तर्री असली म्हणजे भाजी छान वाटते बघायला आणि खायला पण मजा येते। बघा, 2 शिट्टी लावून घेतली आहे कुकरला। त्याने आपले आलू छान असे सॉफ्ट होतील। बघा, थंड झाला आहे कुकर। आता खोलून बघते। बघा किती छान कलर आलेला आहे। अगदी कमी तेलात, 3 चम्मच तेलामध्ये आपल्या भाजीला बघा किती तर्री आली आहे। आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आपल्या आलूमध्ये आतपर्यंत मसाला गेलेला आहे आणि खूप सॉफ्ट आणि खूप टेस्टी झालेले आहे। आलू न खाणारे सुद्धा अशी भाजी बनवली तर खातील। खूप टेस्टी अशी आपली दम आलू तयार आहे। आता पूर्ण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ बघायला मिळतील, आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा। आता गार्निश करून घेऊया। थोडंसं कांद्याची स्लाइस आणि सजावटीसाठी धनिया। बघा किती छान अशी दम आलू आपली तयार आहे, अगदी कमी तेलात आणि खूप टेस्टी। आपण ही पुरी सोबत,
पोळीसोबत, भातासोबत खाऊ शकतो। अशी आपली टेस्टी दम आलू अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्हाला आवडली तर नक्की सांगा आणि करून बघा। बघा, छान दिसत आहे आपली दम आलू। मी प्लेटमध्ये पण अशी सजवून दाखवत आहे तुम्हाला। पुरीसोबत खाऊ शकता। थोडेसे पापड घ्यायचे, कांदा लिंबू आणि मस्त ताव मारायचा।